नमस्कार. आदरणीय सदानंद दाते सर, सर्व वरिष्ठ मान्यवर अधिकारी, विवेक सर, सविताताई आणि सर्व उपस्थित ज्ञानप्रबोधी स्पर्धा परीक्षा केंद्र परिवारातील बंधू भगिनींनो, 1997ला मी प्रथम ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्रात आलो होतो. त्यावेळेला लायब्ररी चालू होती, म्हणजे जस्ट सुरुवात झाली होती, 1.5-2 वर्ष झाली होती. आणि त्यावेळेला विवेक सरांची, सविताताईंची भेट झाली होती. आणि मला UPSCच्याबद्दल काहीच माहिती नाही होते, कारण कधी दिल्लीला गेलो नव्हतो तोपर्यंत, आणि बाकी कुठल्या पुस्तकांच्या बाबतीत पण MBBSची पुस्तकं सोडून काही माहिती नव्हतं. त्यामुळे तिथून मला ती योग्य ती दिशा मिळाली. स्ट्रॅटेजी बनवायला त्यावेळेला खूप मदत झाली. महत्त्वाचं म्हणजे संतोष वैद्य सर, ज्यांचं आत्ता आपण मनोगत छोटंसं ऐकलं, त्यांच्याकडून स्ट्रॅटेजी बनवायला खूप मदत झाली. पण मला एक कौतुक वाटतं की 30 वर्षामध्ये जे स्पर्धा परीक्षा केंद्राचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये गरजेनुसार आपण ॲडॅप्ट होत गेलात. म्हणजे लायब्ररी, त्याच्यानंतर क्लासेस सुरू झाले, त्याच्यानंतर मुलाखतीसाठी मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात सुरू झालं. समाजामध्ये टीम पाठवून काय चॅलेंजेस आहेत त्यानुसार अधिकाऱ्यांना तयार करणे, याच्या पुढे जाऊन नेटवर्क तयार करणे, आणि आज आपण या ठिकाणी पोचलो आहोत की पुढच्या 30 वर्षाचा कशा पद्धतीने प्लॅन असेल. तर मी विवेक सरांचं आणि सविताताईंचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण एक हाती हे सगळं सांभाळलेलं आहे. आणि ज्या पद्धतीची मेहनत आपण करता, कारण ग्रुपवर नेहमी अपडेट येतात की आपण आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त आपण फिरता. मला आनंद आहे की आजचा जो सन्मान आहे तो दाते सरांच्या हस्ते मिळाला, कारण प्रशासनामध्ये इंटेग्रिटी, कॉम्पिटन्स, डेडिकेशन, ह्युमिलिटी, लीडरशिप, ट्रॅक रेकॉर्ड याच्याबाबत अगदी तंतोतंत या सर्व निकषांवर उतरणारे आणि माझ्यासह अनेक अधिकाऱ्यांना रोल मॉडेल असलेल्या अधिकाऱ्यांच्या हस्ते मला सन्मानित करण्यात आलं. त्याबद्दल मी त्यांचा आणि विवेक सरांचा आभारी आहे. खरं तर इथे अनेक उत्तम अधिकारी आहेत, उत्कृष्ट कार्य, नाविन्यपूर्ण कार्य केलेले खूप अधिकारी आहेत आणि खूप अधिकारी या ठिकाणी सत्कारास पात्र आहेत. तर मला वाटतं या सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मी हा सत्कार स्वीकारतो, कारण अनेक जण वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करत पुढे जात आहेत आणि सगळ्यांचीच तुलना खरं तर होऊ शकत नाही. या ठिकाणी काय बोलावं असं मी विवेक सरांना विचारलं, कारण मी हल्ली बोलणं थांबवलेलं आहे. 2015 नंतर मी बिहाइंड द सीनच आहे. पण एकच उद्देश आपल्या सगळ्यांचा आहे की समाज उपयोगी कार्य, आपला जो त्या ठिकाणी मोटो आहे, सामाजिक परिवर्तनासाठी बुद्धिसंवर्धन. तर मला जे काही वाटतं की याच्यामध्ये गेल्या 25 वर्षामध्ये असे कुठले ट्रेड्स आहेत की जे मला उपयोगी ठरले आणि कदाचित आपल्यापैकी काही लोकांना उपयोगी ठरू शकतील, असे काही 11 ट्रेड्स याच्यावर थोडक्यात मी बोलतो. अर्थात हे काही कॉम्प्रिहेन्सिव्ह नाही आहेत, या व्यतिरिक्त देखील अनेक महत्त्वाचे ट्रेड्स आवश्यकच आहेत. तर पहिला आहे टीमवर्क. जर आपल्याला स्केलवर काम करायचं असेल आणि स्पीडीली काम करायचं असेल तर आपल्या टीमपेक्षा कुठलाही चांगला आपल्याला सपोर्ट मिळू शकत नाही. एक छोटंसं उदाहरण, ज्यावेळेला आम्हाला राज्य शासनाने सांगितलं की तुम्हाला पटपडताळणी करायची आणि बोगस नोंदणी झालेले विद्यार्थी शोधायचे आहेत, त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की नांदेडमध्ये 7 लाख विद्यार्थी पटावर आहेत आणि ते अशा पद्धतीने शोधायचे आहेत की हा विद्यार्थी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या शाळेत, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या शाळेत त्याच संस्थेने दाखवला नाही पाहिजे. तर आम्ही विचारमंथन करत असताना एक विस्तार अधिकारी आंदूरकर होते, कारण त्यावेळेला आधार पण नव्हतं, म्हणजे आधारची जस्ट सुरुवात झाली होती आणि संस्था चालकांनी जे काही बॅकडोर पद्धतीने व्यवसाय चालवले होते ते कसे शोधायचे. तर त्या विस्तार अधिकाऱ्यांनी सांगितलं की सर, आपण ती इलेक्शनला जी शाई लावतो ना ती आपण मुलांना लावू. इतकी ब्रिलियंट आयडिया. आम्ही 2009मध्ये लोकसभा आणि विधानसभा केली होती, त्यामुळे मग मी लगेच आमच्या डेप्टी DOंना विचारलं की ते आपण शाई कुठून आणतो. त्यांनी सांगितलं म्हैसूर इंक फॅक्टरी. इमिजिएटली मी त्या डायरेक्टरना फोन लावला की आम्हाला 7 लाख मुलं तपासायची, किती शाई लागेल. त्यांनी सांगितलं की काही 300-350 बॉटल लागतील. मी स्पेशल माणूस विमानाने तिथे पाठवला आणि 350 बॉटल शाई घेऊन आलो आणि प्रत्येक मुलाला तपासल्यानंतर शाई लावली. मुलांना एवढं कौतुक की जी शाई आपल्याला 18 वर्ष झाल्याशिवाय लागत नाही
ती 7व्या 8व्या 10व्या वर्षी लागते, ती आईवडिलांना दाखवेपर्यंत त्यांनी पुसू दिली नाही. आणि आमचं काम झालं. तर आम्ही 7 लाख विद्यार्थ्यांमध्ये 1,40,000 बोगस विद्यार्थी शोधले, 20%. रत्नाकर गायकवाड सर CS होते. त्यांनी पहिल्यांदा त्यांना धक्काच बसला. नेक्स्ट कॅबिनेटला विषय ठेवला. कॅबिनेटने सांगितलं की संपूर्ण राज्यात करा. मग यशदामध्ये सगळ्या कलेक्टरांची प्रशिक्षण ठेवलं आणि राज्यामध्ये पुढच्या 2 आठवड्यांनी पडताळणी झाली. याच पद्धतीने 2 कोटी विद्यार्थ्यांमध्ये 20 लाख विद्यार्थी बोगस आढळले. आणि मग त्याच्यानंतर अनुषंगिक समायोजन, बचत वगैरे. दुसरं एक उदाहरण मला आठवतं की म्हणजे टीमवर्कमध्ये आपण आपल्या सबऑर्डिनेटला किती ॲक्सेसिबल आहोत हेही महत्त्वाचं आहे. की आपल्या कुठल्याही सबऑर्डिनेटला कुठलाही विचार घेऊन तुमच्यासमोर मांडायचे स्वातंत्र्य असलं पाहिजे, भीती नसली पाहिजे. काही वेळेला ॲब्सर्ड आयडिया पण येतील, पण त्याला असं वाटलं नाही पाहिजे की सर मला काय म्हणतील. तर तो ईज ऑफ ॲक्सेस, डेलिगेशन ऑफ पॉवर आणि एम्पॉवरिंग युअर सबऑर्डिनेट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. पिंपरी चिंचवडमध्ये हायकोर्टाच्या आदेशानुसार जवळपास 580 कन्स्ट्रक्शन्स आम्ही पाडली. त्यातली बरीच मल्टी स्टोरीड होती, पक्की होती, 8-9 मजली होती. पण ती सगळी पाडली ती त्या महापालिकेच्याच कर्मचाऱ्यांनी पाडली की जे त्या महापालिकेचे कायमस्वरूपी कर्मचारी आहेत आणि त्यांना तिथल्या संस्थेचा खूप भीती असते. एकाही कन्स्ट्रक्शनच्या तोडण्यामध्ये मी फील्डवर गेलो नाही. त्यांना ज्यावेळेला समजावून सांगितलं की हे कोर्टाचा आदेश आहे, हा कायदा आहे, याचे विपरीत परिणाम समाजावर असे होत आहेत, सगळे मोटिवेट झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी ते फार अवघड काम केलं. PMOमध्ये मी पाहिलं की ज्यावेळेला कोविड मार्च 20मध्ये आपण रेकग्नाईज केला की पॅन्डेमिक आहे, PM साहेबांनी इमिजिएटली 12 ग्रुप ऑफ सेक्रेटरीज केले. आणि बिंग अ जॉईंट सेक्रेटरी टू द PM हँडलिंग हेल्थ सेक्टर, मी एका ग्रुपमध्ये होतो जे पेशंटच्या ट्रीटमेंट. तर 12 ग्रुपपैकी एक ग्रुप होता वॅक्सिनवर देखील. आणि त्यावेळेला मला असा म्हणजे मला जस्ट प्रश्न आला की वॅक्सिन डेव्हलपमेंटला 5 वर्ष लागतात, खरंच भारत वॅक्सिन डेव्हलप करू शकेल का. पण ज्या पद्धतीने त्या 12 ग्रुपनी काम केलं आणि आपण पाहतो की कोवॅक्सिन आपण डेव्हलप केलं काहीच महिन्यामध्ये आणि जवळपास 1.4 बिलियन पॉप्युलेशनचा आपण देश कोविडपासून सुरक्षित ठेवू शकलो. अगदी अलीकडचं उदाहरण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये की विकसित महाराष्ट्र 2047 हे विजन डॉक्युमेंट ज्यावेळेला तयार करायचा निर्णय घेतला त्यावेळेला कुठल्याही कन्सल्टिंग एजन्सीवर अवलंबून न राहता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 16 सेक्टर आयडेंटिफाय केले आणि 16 सेक्टरकरता ग्रुप ऑफ सेक्रेटरीज तयार केले आणि त्यांच्यामार्फत अतिशय प्रॅक्टिकल परंतु त्याचबरोबर एक विजनरी अशा पद्धतीचं डॉक्युमेंट तयार केलं. तो पॉईंट तोच होता की टीमवर्क फार महत्त्वाचं आहे जर आपल्याला स्केल आणि स्पीडनी काम करायचं असेल तर. आणि त्यालाच अनुषंगिक दुसरा मुद्दा येतो की आपली टीम नेहमी अपडेटेड राहिली पाहिजे. कारण ज्या पद्धतीने आव्हानं बदलत आहेत, ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी बदलते, टूल्स अवेलेबल होत आहेत, तर वी हॅव टू कीप आवर टीम ऑलवेज अपडेटेड. राधानगरीमध्ये सुरुवातीला आम्ही सगळ्या सर्कल ऑफिसर आणि तलाठींचं प्रशिक्षण घेतलं तेव्हापासून जी सुरुवात आहे ते कायम मला वाटतं की आपल्या टीम अपडेटेड आहे की नाही. अकोल्यामध्ये असताना आम्ही तलाठीपासून उपजिल्हाधिकाऱ्यांची परीक्षा घेतली होती आणि सगळ्यांनी मला खूप तळाला शिव्या दिल्या की आता आमची परीक्षा तुम्ही घेणार का, आम्ही ऑलरेडी परीक्षेतून आलेलो आहोत. पण नांदेडमध्ये पुढे गेल्यानंतर आम्ही त्याचं पुस्तक तयार केलं आणि त्याचा फायदा नंतर की डिपार्टमेंटल एक्झाममध्ये जे आमचे लोक नापास व्हायचे ते सगळे लोक पास व्हायला लागले आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांना प्रमोशन्स मिळायला लागली आणि फाईलचं डिस्पोजल खूप चांगल्या पद्धतीने वाढलं. अगदी अलीकडचं उदाहरण राज्य शासनाचं पातळीवरचं की साधना सप्ताह आपण आयगॉटवर जे ट्रेनिंग केलं याच्यात बरेच अधिकारी आहेत की ते आणि त्यांच्या टीमनी केलं. परवाच DOPTने रेकग्नाईज केले की महाराष्ट्र वॉज द नंबर 1 इन द कंट्री आणि आपल्या ACS GAD पण त्या ठिकाणी जाऊन आले. याच्यातली खरं ते बरीच ट्रेनिंग आपल्या लोकांनी AI सायबर सिक्युरिटी याच्यामध्ये केली. मला कल्पना आहे की 10 मिनटाचं 15 मिनटाचे 20 मिनटाच्या व्हिडिओमध्ये फार आपल्याला काही त्याच्यात कंप्लीट ज्ञान मिळणार नाही, पण एक दिशा मिळते आणि ते आपल्याला प्रवृत्त करते की अधिक आपल्याला ट्रेनिंग या दिशेमध्ये कुठे करता येऊ शकतं. तिसरा मुद्दा आहे की सिटिझन सेंट्रिसिटी. कारण आपण सामाजिक परिवर्तनासाठी आपण ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला पारदर्शकता आणणे आणि भ्रष्टाचार कमी करणे याकरता सिटिझन सेंट्रिसिटी फारच महत्त्वाची आहे आणि त्याकरता टेक्नॉलॉजीचा पण आपल्याला चांगल्या पद्धतीने वापर करता येऊ शकतो. PCMCमध्ये किंवा IGRमध्ये आम्ही सारथीची हेल्पलाईन सुरू केली. त्याचा उद्देशच हा होता की नागरिकांना सर्व माहिती सोप्या शब्दात देणे, त्यांना एम्पॉवर करणे आणि त्यानंतरही काही अडचणी असतील तर त्याच्याकरता ग्रीव्हन्स रिड्रेसलची हेल्पलाईन ठेवणे.
आणि आता आम्ही सध्या CM ऑफिसमध्ये जे काम करतो आहोत, आपले सरकार पोर्टल, आपले सरकार 2.0 15 ऑगस्टला लॉन्च करण्याचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मनोदय व्यक्त केला आहे की ईज ऑफ लिव्हिंग सुधारण्यामध्ये भरपूर वाव आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस याच्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सर्व डिपार्टमेंटला सोबत घेऊन या ठिकाणी काम चालू आहे. द नेक्स्ट पॉईंट इज अबाउट कंडक्ट. आपण पब्लिक सर्व्हिसमध्ये आहोत आणि PMOमध्ये काम करताना संतोष वैद्य सर होते आमच्यासोबत की प्रिन्सिपल सेक्रेटरी आम्हाला म्हणाले एकदा की निवड ज्या वेळेला केली जाते अधिकाऱ्यांची त्यावेळेला अपार तर त्यांच्याकडे असतात, इंटिग्रिटीचाही त्यांच्याकडे फीडबॅक असतो. इंटरव्ह्यूमध्ये ते निवड काय करतात की तो अधिकाऱ्याचा बॅलन्स आहे की नाही, कारण पब्लिक सर्व्हिसमध्ये काम करताना तुम्हाला एक्स्ट्रीम सिच्युएशन्सला सामोरं जावं लागतं. तो अधिकारी हॅज टू बी बॅलन्स्ड. त्याचं टेम्पर कसं आहे, कारण वी आर अ डेमोक्रेसी आणि डेमोक्रेसीमध्ये प्लस मायनस अशा गोष्टी होत असतात. तर अधिकारी म्हणून कंडक्ट आपला त्या पद्धतीने आहे की नाही, पर्सनल कंडक्ट, प्रोफेशनल कंडक्ट. आणि अलीकडे थोडासा एक मला अपवाद आढळतो आहे की यंग ऑफिसर्समध्ये एन्टायटलमेंटबाबत जास्त जागरूक असतात, पण त्यांच्या ज्या ड्युटीज किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्याकडे मात्र तितकेसे ते जागरूक नसतात, विच इज समथिंग विच कन्सर्न्स मी. जसे अतुल सरांनी सांगितलं, सुनील सरांनी सांगितलं की आपली जी कामं आहेत एन्टरटेनमेंट मिळतच जातात. ते तुम्ही जसं जसं प्रमोट होता तसं तुम्हाला जे मिळायचं ते मिळत जातं, पण त्याच्याकरता भांडत बसणं रादर दॅन जे आपण कामासाठी आलो आहे त्याच्याकडे लक्ष देणं हे थोडासा मला विसंगती जाणवते. आणि त्याला जोडून मुद्दा येतो की प्रोजेक्शनचा, की ऑफिसर म्हणून आपण आयडिया प्रोजेक्ट केली पाहिजे, कन्सेप्ट प्रोजेक्ट केले पाहिजे, पण त्याच्या पुढे जाऊन बरेच जण स्वतःला प्रोजेक्ट करण्यामध्ये जास्त गुंततात असं थोडंसं दिसतं आहे. कारण ॲडमिनिस्ट्रेशन तेव्हाच सक्सीड होतं जेव्हा तो कन्सेप्ट शाईन होतो, नॉट द इंडिव्हिज्युअल. आणि एक त्याला जोडून मुद्दा येतो की प्रिडिसिसर वर्सेस सक्सेसर. आमच्याकडे मेडिकलमध्ये त्याला प्रिडिसिसर सक्सेसर सिंड्रोम म्हणतात की माझ्या प्रिडिसिसरने जे केलेलं आहे ते सगळं चूक होतं, आतापासून जे होणार आहे ते सगळं व्यवस्थित होईल. अशा याच्यामध्ये काही अधिकारी त्याच्यामध्ये पडण्याचा प्रयत्न करतात. ते मला वाटतं ती थोडीशी निगेटिव्ह एनर्जी जनरेट करते, कारण आपल्या प्रिडिसिसरने केलेल्या सगळ्याच गोष्टी चुकीच्या आहेत किंवा ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या हायलाईट करण्यापेक्षा ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पुढे बिल्ड कशा करता येतील अशी जर आपण एनर्जी वापरली तर त्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी होऊ शकतात. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर मी ज्यावेळेला नांदेडला गेलो त्यावेळेला राधेश्याम मोपलवार यांनी MG नरेगामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम सुरू केलं होतं. सिटिझन सर्व्हिस सेंटर्स खूप मोठ्या प्रमाणात तयार केली होती. त्याच्यावरच आम्ही बिल्ड केलं आणि देन नांदेड कुड गेट अ नॅशनल अवॉर्ड इन MG नरेगा इन वॉटर कॉन्झर्वेशन. सिटिझन सर्व्हिस सेंटर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात सर्व्हिस डिलिव्हरी आम्हाला ती करता आली. किंवा IGRचं उदाहरण तर अतिशय सुपरिचित आहे की नितीन करीर सरांनी पहिल्यांदा सगळी जी दुय्यम निबंधक कार्यालय ती एकत्रित आणली आणि सरिता मॉडेल सुरू केलं. चोकलिंगम साहेब ज्यावेळेला IGR झाले त्यावेळेला त्यांनी ते इंटिग्रेट केलं आणि इंटरनेट बेस सुरू केलं, म्हणजे तुम्हाला कुठेही कुठलंही रजिस्ट्रेशन करणं सोपं होतं. आणि त्यांनी तो रजिस्ट्रेशनचा कन्सेप्ट तयार केला, पण तोपर्यंत त्यांची बदली झाली आणि मी जॉईन झालो. मग त्यांनी मला चार्ज हँडओव्हर करताना एक्सप्लेन केलं. मग तो रजिस्ट्रेशनचा कन्सेप्ट जो आहे तो आम्ही पायलट राबवला. जे पहिल्यांदा फ्लॅट विकत आहेत त्यांच्यामार्फत तो रोलआउटही केला आणि मग मी पुढच्या IGRना चार्ज हँडओव्हर केला. तर ते IGRमध्ये ज्या पद्धतीने इमारत बांधता आली तशी अनेक उदाहरणं आपल्याला निर्माण करता येऊ शकतील. किंवा PCMC सारथी हा कन्सेप्ट ज्यावेळेला मी कन्सिव्ह केला आणि रोलआउट केला 2.5 वर्षात, त्याच्यानंतर जे कमिशनर आले त्यांनी त्याच्यापेक्षा आणखीन त्याला पुढे कसं नेता येईल असा प्रयत्न केला. तर थोडक्यात आपल्याला शासनमध्ये ती व्यवस्थाच कशी मोठी करता येईल, व्यवस्था मोठी झाली की पर्यायाने त्या टीमला आपोआप रेकग्निशन मिळतं, पण टीमच मोठी करायची का हा एक आपल्याला विचार करायला लागेल. पुढचा मुद्दा आहे तो टेन्युअरचा. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रामध्ये चांगलं टेन्युअर अधिकाऱ्यांना मिळतं, 2-2.5 वर्ष, कधी 3 वर्षापर्यंत मिळतं. तर याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण ॲप्रोच करतो, मला वाटतं की सुरुवातीला जाऊन ते विषय काय समजून घेणे, वाचन करणे, फिरणे याचा अतिशय सुंदर मला म्हणजे पर्सनल एक्सपिरियन्स आहे की माझ्याकडे PMPMLचा ॲडिशनल चार्ज दिला होता ज्यावेळेला मी IGR होतो त्यावेळेला. खरं तर ती स्टेट लेवलची रिस्पॉन्सिबिलिटी होती, रेव्हेन्यू अर्निंग डिपार्टमेंट होतं, परंतु अचानक पुण्यातच कार्यालय म्हणून दिलं आणि मला PMPL अतिशय डबघाईला आलेली होती, म्हणजे फक्त 1400 बसेस चालू होत्या.
एक आठवडा मी फक्त लोकांचं ऐकत होतो, म्हणजे युनियनचं ऐकायचं, मीडियाचं ऐकायचं. एक दिवस पुण्याच्या जीबीमध्ये पूर्ण दिवस बसलो. पूर्ण जनरल बॉडी पुण्याची PMPMLवर चालू होती. याच्यामध्ये आणि बऱ्याच सामाजिक संघटना पुण्यामध्ये आहेत, म्हणजे सजग नागरिक मंच आणि इतर अशा. तर मला इतक्या आयडिया मिळाल्या लो हँगिंग फ्रूट्स त्याच्यामध्ये, की पुढच्या 5 महिन्यामध्ये फक्त मी ते लो हँगिंग फ्रूट्सवर काम केलं आणि त्या 1400 बसेस त्याच एजन्सीच्या 5 महिन्यामध्ये 1800पर्यंत गेल्या. तर अशा पद्धतीने ओपन माइंडसेट मेनी टाइम्स हेल्प अ लॉट. पण त्या टेन्युअरमध्ये आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे काही फ्लॅगशिप प्रोग्राम्स असतात, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे काही फ्लॅगशिप प्रोग्राम्स असतात आणि लोकेशन स्पेसिफिक काही चॅलेंजेस असतात. या तिन्हीवर काम जर करता आलं तर मग आपल्याला ते परिपूर्ण पद्धतीने करता येतं असं मला वाटतं. आणि काम जर सस्टेनेबल ठेवायचं असेल तर ज्यावेळेला आपण चार्ज हँडओव्हर करतो त्यावेळेला त्याचं काही डॉक्युमेंटेशन जर करून आपल्या सक्सेसरला देऊ शकलो तर दॅट वूड बी हेल्पफुल. ह्या टेन्युअरसोबतच पुढचा मुद्दा येतो की डायव्हर्सिटी ऑफ एक्सपोजर, की वर्किंग इन डिफरंट रिजन्स, डिफरंट जिओग्राफीज, डिफरंट कल्चर्स. माझी ज्यावेळेला राधानगरीवरून यवतमाळला बदली झाली त्यावेळेला मला कोल्हापूरमधले डेप्टी कलेक्टर्स, काही म्हणजे हितचिंतक म्हणू आपण, येऊन भेटले की साहेब एवढ्या दूर कुठे जाता, आपण जरा मंत्रालयात जाऊन इकडेच बघूया कुठे, सातारा, सांगली, कोल्हापूर. पण मी यवतमाळला गेलो, तिथून अकोला, नांदेड, PCMC म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्याच वेगवेगळ्या डायव्हर्स रिजन्समध्ये काम करायला मिळालं. फील्डमध्ये काम करण्यापासून पॉलिसीमध्ये काम करण्यामध्ये अनेक वेगवेगळे टप्पे आहेत आणि मला वाटतं सगळ्या टप्प्यावर जर काम केलं तर आपला थोडासा आवाका मोठा होतो. म्हणजे SDM, आता अर्थात माझी सगळी उदाहरणं IASसाठी आहेत, त्याबद्दल माफ करा, कारण काही अधिकारी वेगळ्या राज्यातील असेल किंवा वेगळ्या सर्व्हिसचे असतील, पण तुम्हालाही तशी पॅरलल अप्लाय होतील. SDM असेल, CEO असेल, कलेक्टर असेल, म्युनिसिपल कमिशनर असेल, स्टेट लेवलला डायरेक्टरेट असेल आणि मग मंत्रालय. तर आपण लोकल बॉडीची सगळी जर आपण जबाबदाऱ्या हाताळल्या तर आपल्याला कळतं की ग्रासरूट डेमोक्रेसीला चॅलेंजेस काय आहेत, ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत. आणि मला असं वाटतं की 10-12 वर्षानंतर जरूर सेंट्रल डेप्युटेशनला गेलं पाहिजे, कारण तो मायक्रो टू मॅक्रो हा जो एक पर्स्पेक्टिव्ह आहे तो आपल्याला खूप जास्त एनरिच करतो. आता तर ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कंपल्सरी केलं की तुम्ही जर DS डायरेक्टर लेवलला जर काम नाही केलं तर नंतर तुम्हाला एम्पॅनल होणं फार चॅलेंजिंग होतं. पण याच्यामध्ये अलीकडे एक म्हणजे CMOमध्ये काम करताना मला थोडंसं जाणवतं की देर इज अननेसेसरी क्लॅमर फॉर फ्यू सेक्टर्स, की सगळ्यांना अर्बनमध्येच पोस्टिंग पाहिजेत, इन्फ्रास्ट्रक्चरमध्येच पाहिजेत, हाऊसिंगमध्येच पाहिजेत किंवा इंडस्ट्रीमध्ये पाहिजेत. याच्या पलीकडे काही सेक्टर्स आहेत आणि सॉरी टू से सर, त्याच्यातले काही इथे पण आहेत बसलेले. आय से फ्रँकली हे अवघड आहे, कारण सोशल सेक्टर्स आर मोर चॅलेंजिंग, वेदर इट इज एज्युकेशन, हेल्थ, ट्रायबल, सोशल जस्टिस. त्याच्यामध्ये बदल घडवून आणायला आपल्याला खूप डिटेलमध्ये जाऊन काम करायला लागतं, समाजाला सोबत घ्यायला लागतं, खूप दीर्घकाळ काम करायला लागतं आणि ते काम सहज दिसत नाही. म्हणजे एक ब्रिज किंवा एक मेट्रो किंवा एक रस्ता आपल्याला लगेच दिसतो, पण ट्रायबल क्षेत्रातलं जे काम आहे ते करायला खूप मोठी टीम, खूप दीर्घकाळ काम करायला लागते. तर खरं आपल्याला जर विकसित महाराष्ट्र, विकसित भारत सक्सेसफुल करायचं असेल तर आपल्याला बॅलन्स पाहिजे, की काही काळ इन्फ्रा सेक्टरमध्ये आणि काही काळ सोशल सेक्टरमध्ये. आणि असं जर आपण ॲप्रोच ठेवला तर वी कॅन ऑल्सो मेंटेन आवर इंडिपेंडन्स. कारण तुम्ही अननेसेसरी विशिष्ट क्षेत्रांकरता जर लॉबिंग करायला लागला तर युअर इंडिपेंडन्स गेट्स इरोडेड. याला जोडूनच मुद्दा येतो की हे करत असताना आपल्याला ट्रेनिंग आणि अपग्रेड वेळोवेळी करत राहणं देखील गरजेचं आहे. DOPTचे खूप चांगले 1 वीक ट्रेनिंग मॉड्यूल असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ज्याला म्हणतात की बाल्कनी व्ह्यू घेऊन काय चाललं आहे हे बघता येतं, रिफ्लेक्ट करता येतं, स्वतःला रिज्युव्हनेट करता येतं. शक्य असेल तर आपण स्टडी लीव्ह जरूर त्याचा लाभ घ्यावा. काही नियमामध्ये आता बदल झाले त्यामुळं थोडेसे चॅलेंजेस असतील, पण इफ यू आर नॉट एबल टू गो टू युनिव्हर्सिटीज ॲब्रॉड, आपल्याकडे देखील IIMचे कोर्सेस आहेत, नॅशनल डिफेन्स कॉलेजचे कोर्सेस आहेत, अनेक चांगले कोर्सेस आपल्या देशामध्ये देखील आहेत. त्याचा आपण जरूर लाभ घ्यावा, कारण याच्यामुळे आपण एजाईल राहायला, क्युरिओसिटी वाढायला, ओपन माइंडसेट ठेवायला आपल्याला खूप फायदा होतो. याच्यामध्ये नवीन चॅलेंजेस कोणती येऊ घातलेली आहेत
नवीन टूल्स त्याचबरोबर आपल्याला कुठली उपलब्ध आहेत हे पण समजायला मदत होते. याला जाऊन पुढचा मुद्दा आहे की फील्ड विजिट्स किंवा फीडबॅक. तर ऑन पेपर जे आपण तयार करतो, खरं तर हा इतका डायव्हर्स देश आहे की ज्यावेळेला आपल्या गाईडलाईन्स दिल्लीमध्ये तयार होतात त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे हे एका गाईडलाईनमध्ये बांधता येत नाही. म्हणजे जसं टोटल सॅनिटेशन कॅम्पेन ज्यावेळेला चालू होतं किंवा नंतर निर्मल ग्राम पुरस्कार, तर आम्ही यवतमाळमध्ये काम करत असताना असं लक्षात आलं की तिथे लोकल लँग्वेजेस खूप वेगळ्या आहेत. बंजारा समाजाची लोकं आहेत, कोलाम प्रिमिटिव्ह ट्राईब आहे, गोंड समाजाची लोकं आहेत. आम्ही इकडे जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हागणदारी मुक्त म्हणतो तिथे हागणदारी मुक्त हा शब्दच नाही आहे, तिथे गोदरी मुक्त म्हणतात. इथून सुरुवात होते. तर ते आपल्याला फील्डमध्ये फिरल्यानंतर कळू शकतं आणि त्या पद्धतीने आपल्याला ॲप्रोप्रिएट मॉडिफिकेशन्स प्रोग्राममध्ये करता येऊ शकतात. एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल मला द्यायचं होतं की आपल्याकडे 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. तर हा 2016चा दिवस होता. मी सकाळी PMOमध्ये निघालो होतो आणि साधारणतः न्यू मोतीबाग क्रॉस करत असताना मला राजीव टोपनोंचा फोन आला, हू वॉज देन प्रायव्हेट सेक्रेटरी टू द ऑनरेबल प्राईम मिनिस्टर, की कुठे आहे तू? म्हटलं सर मी आता PMOत निघालो आहे, म्हणजे जस्ट न्यू मोतीबाग क्रॉस करतो. नाही तिथून तसंच डायरेक्ट वळून एअरपोर्टला जा आणि अहमदाबादला ये. सर म्हटलं माझ्याकडे तिकीट वगैरे काय नाही, डोंट वरी, तू पोहोचेपर्यंत तुझं तिकीट तुझ्या हातात असेल आणि PM साहेब इथे आहेत आणि सर्व महिला सरपंचांचा मेळावा आहे, तर तू ताबडतोब जे कुठलं पहिलं फ्लाईट आहे त्याच्याने तिथे ये. आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांनी मला पोहोचल्या सांगितलं की PM साहेबांची इच्छा आहे की सगळ्या देशातल्या महिला सरपंच आलेल्या आहेत, सो यू गो देअर ॲज ॲन ॲनॉनिमस एंटिटी अलॉंग विथ अ फिमेल ऑफिसर. तू कोणाही सांगायचं नाही. या महिला ज्या आलेल्या आहेत त्यांच्या काय अपेक्षा आहेत की या आजच्या दिवसाच्या कार्यक्रमातून आणि त्यांच्या PM साहेबांकडून बोलण्यातून काय अपेक्षा आहेत हा सगळा फीडबॅक गोळा करायचा आणि कार्यक्रम संपल्यानंतर PM साहेबांचं भाषण झाल्यानंतर परत जायचं आणि परत महिलांचा फीडबॅक गोळा करायचा आणि सांगायचं, विचारायचं की त्यांचा काय अपेक्षा होत्या आणि त्यांना काय वाटतं. हे साधारणतः 20 महिलांचा प्री इव्हेंट आणि 20 महिलांचा पोस्ट इव्हेंट सरपंचांचा मी घेतला आणि येताना अहमदाबाद टू दिल्ली सरांना PM साहेबांना ब्रीफ केलं. सो दिस इज द वे सिस्टीम फंक्शन्स, की आपल्याला मोठा इव्हेंट जरी ऑर्गनाईज केला तरी लोकांच्या अपेक्षा काय आहेत, सरपंचांच्या काय अपेक्षा आहेत आणि त्या खरोखर डिलिव्हर केल्या जातात का, इतका मायक्रो विचार जर उच्च पदस्थ नेतृत्वाकडून होत असेल तर आपल्याला पण त्याच पद्धतीने आपण काय करतो आहे ते खरोखर लोकांपर्यंत पोहोचतं आहे का हे देखील बघणं गरजेचं आहे. किंवा आता पण मी अनुभवतो की आमचे माननीय मुख्यमंत्री ही इज व्हेरी टेक सॅव्ही. ते नेहमी आय मेसेजेसवर किंवा फोन कॉल करून कॉन्टॅक्ट करतात. सो ही इज ट्रॅव्हलिंग एक्सटेन्सिव्हली आणि रोज किमान 1 किंवा 2 त्यांचे मेसेजेस किंवा कॉल असतात की मी इथे आलो आहे, असं स्कीम आहे, याच्यामध्ये असे इश्यूज आहेत, तर हे आपल्याला दुरुस्त करायला लागेल किंवा मीटिंग लावायला लागेल किंवा सेक्रेटरींना मला सांगायला सांगा. सो वी आर कॉन्स्टंटली titrating the scheme and correcting the scheme so that the intended impact is there. So field visits and feedback is very important. पुढचा मुद्दा मला वाटतो की रेकग्निशन अँड फीडबॅक. कारण आपण आपल्या टीममध्ये जे काम करत आहेत त्यांना जर रेकग्नाईज नाही केलं, कारण कम्पेअर्ड टू द प्रायव्हेट सेक्टर आपली सिस्टीम थोडीशी रिजिड आहे. म्हणजे जे परफॉर्म करतात त्यांना आपण रिवॉर्ड करत नाहीत आणि जे चुकतात त्यांना आपण लवकर पनिश करत नाही. त्यामुळे ते सब घोडे 12% अशा पद्धतीने ती सिस्टीम पुढे सुरू असते. आम्हाला PCMCमध्ये एक चांगला उपक्रम करता आला की आम्ही एम्प्लॉई ऑफ द मंथ करायचो आणि वेबसाईटवर त्याचा फोटो आणि फ्रंट पेजला त्याची माहिती. सो दॅट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. आता पण राज्य शासनाच्या स्तरावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 100 दिवसाचा कार्यक्रम राबवला, 150 दिवसाचा कार्यक्रम राबवला. आपल्यापैकी बऱ्याच डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. कदाचित यातल्या काही अवॉर्डीज पण इथे बसलेले असतील. मागच्या 2 आठवड्यापूर्वी DGP ऑफिसमध्ये सरांकडे कॉन्फरन्स झाली होती सर्व पोलीस प्रमुखांची आणि एक खूप सुंदर कल्पना DG सरांनी मांडली आणि ती CM साहेबांनी उचलून धरली की नक्षलवादामध्ये जे आपण C60 पथक आहे, गेली कित्येक वर्ष गडचिरोलीसारख्या दुर्गम भागामध्ये आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कुटुंबाला बाजूला ठेवून ते नक्षलवादाचा बिमोड करत होते. तर परंतु दुर्दैवाने त्यांच्याकरता आत्तापर्यंत कधी अवॉर्ड दिले गेले नव्हते. ते CM साहेबांनी DG साहेबांची सूचना मान्य करून
आत्ताच डिक्लेअर केलं की सर्व C60 जवानांना ते मेडल दिले जातील. आणि मला DG सरांचा आणखीन आभार मानायचे की त्यांनी आता मंथली अवॉर्ड्स फॉर इम्प्रूव्हिंग द रेट ऑफ कन्व्हिक्शन, की आपल्याकडे आपण FIR दाखल करतो, आरोपीला पकडतो, पण पुढची जी प्रोसेस आहे ती फार लांबलचक प्रोसेस आहे की चार्जशीट व्यवस्थित दाखल झाली पाहिजे, ते प्रोसिक्युशन व्यवस्थित झालं पाहिजे आणि आपल्याला तो गुन्हा सिद्ध करता आला पाहिजे. तर त्याच्यामध्ये जे काम करणारे उत्कृष्ट पोलीस अधिकारी आहेत, दे आर सायलेंट वॉरियर्स, आणि त्यांना जर आपण रेकग्नाईज नाही केलं तर आपला कन्व्हिक्शनचा रेट वाढणार नाही. तर तेही त्यांनी अनाऊन्स केलं. सर, आपले मनपूर्वक आभार. हार्वर्डमध्ये असताना मला एक खूप चांगलं पुस्तक एका सिलेबसमध्ये वाचता आलं, ते जर तुम्हाला कधी वाचता आलं तर पहा तुम्ही. थँक्स फॉर द फीडबॅक. की आपण फीडबॅक जो देतो, म्हणजे माझ्याकडे जर एखादा सबऑर्डिनेट आला किंवा कर्मचारी आला तर 3 प्रकारचा फीडबॅक असतो. याच्यावरती खूप चांगलं सुंदर पुस्तक आहे. तर आपल्याला आपला फीडबॅक जर त्या पद्धतीने वापरता आला तर मला वाटतं ते फायद्याचं ठरू शकेल. आणि शेवटचा मुद्दा मला मांडायचा होता की आपण जी सिस्टीममध्ये काम करतो त्याच्यामध्ये 5 स्टेकहोल्डर आहेत. म्हणजे एक तर आपले सिनियर्स, म्हणजे तुम्ही जर कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असाल तर ऑब्व्हियसली माननीय मुख्यमंत्री, डिपार्टमेंटचे मंत्री, डिपार्टमेंटचे सचिव, मुख्य सचिव, डिव्हिजनल कमिशनर, अँड देन यू आर देअर. तसंच तुमची टीम, म्हणजे इफ यू आर CO जिल्हा परिषद तर तुमचे सर्व HODs येतील, त्याच्यानंतर खालची तालुक्याची टीम येईल आणि ग्रामपंचायत लेवलची टीम येईल. दॅट इज सेकंड स्टेक होल्डर. तिसरा स्टेक होल्डर आहे म्हणजे तुमचे कलिग्स. आता तुम्ही कलेक्टर म्हणून काम करत असाल तर यू कॅनॉट वर्क इन आयसोलेशन. तुम्हाला CO ZPला सोबत घ्यायला लागतं, महापालिका आयुक्तांना सोबत घ्यायला लागतं, SPंना सोबत घ्यायला लागतं, पोलीस कमिशनरना सोबत घ्यायला लागतं. याच्या पलीकडे जाऊन सेंट्रल एंटिटीजना काही वेळेला सोबत घ्यायला लागतं. म्हणजे DRM असतील, फर्टिलायझरची मुवमेंट असेल तर DRMची हेल्प आपल्याला मदतीची ठरते, BSNLचे लोक असतील, या पद्धतीने. तर फोर्थ इज दी इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, बिकॉज वी आर अ डेमोक्रेसी. त्याच्यामुळे नॅचरली तिथे जे स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत, वेदर इट इज महापालिका, जिल्हा परिषद, कलेक्टर, पालकमंत्री असतील, आमदार, नगरसेवक, हे सगळे येतात. आणि लास्ट अँड द बिगेस्ट स्टेक होल्डर इज सिटिझन्स, की ज्यांच्यासाठी ही सगळी व्यवस्था आहे. तर मला वाटतं हे जे 5 स्टेक होल्डर आहेत त्याच्यापैकी तुम्हाला जर व्यवस्थित काम करायचं असेल तर आयडियली 5ही तुमच्यासोबत असले पाहिजेत. पण ॲट द मोस्ट यू कॅन अफोर्ड टू हर्ट 1 अँड टेक 4 into कॉन्फिडन्स अँड वर्क. फॉर एक्झाम्पल, नांदेडमध्ये आम्ही पटपडताळणी केली, कॉपीमुक्ती केली, अनेक शिक्षण संस्था त्याच्यामध्ये गुंतलेल्या होत्या आणि बऱ्याचशा शिक्षण संस्था मान्यवरांच्या होत्या. त्यामुळे ते सगळे मान्यवर फार दुखावले गेले आणि नाना प्रकारे त्यांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला. पण फॉर्च्युनेटली ऑल अदर 4 स्टेक होल्डर्स वेअर विथ अस. म्हणजे सुदैवाने मुख्यमंत्री महोदय नांदेडचेच होते त्यावेळेला, आमची ज्युनियर टीम आमच्यासोबत होती, मी, श्रावण, संदीप कर्णिक, आमची सगळ्यांची एक टीम होती. सो माय कलिग्स वेअर विथ मी. आणि नागरिक अर्थातच होते, कारण सुरुवातीला त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी चुकीचं करतात, पण त्यांच्या लक्षात आलं की आपली मुलं अभ्यास करायला लागली. एक उदाहरण की देवगिरी एक्सप्रेसने मी एका मिटिंगला मुंबईला येत होतो त्यावेळेला एक पालक आला आणि त्यांनी माझे पाय धरले. अहो काय झालं? माझी मुलगी कधी अभ्यास करत नव्हती, तुमच्यामुळे अभ्यासाला लागली. इतकं सिंपल वाक्य. सो वेन ऑल 4 स्टेक होल्डर्स वेअर विथ मी, आय कुड फाईट 1 स्टेक होल्डर. किंवा PCMCमध्ये पण तेच झालं की जे आम्ही ऑर्डर हायकोर्टाची इम्प्लिमेंट करत होतो त्यामध्ये अर्थातच स्थानिक लोकप्रतिनिधी प्रचंड नाराज झाले. पण फॉर्च्युनेटली ऑल 4 वेअर विथ मी. सो दीज 5 स्टेक होल्डर्स. आणि सिस्टीम सुधारताना आपल्याला कोणाला तरी अंगावर घ्यायलाच लागेल. नांदेडमध्ये एक फार मोठा रेव्हेन्यू रेकॉर्डचा घोटाळा झाला होता आणि इन वन गो आय हॅड टू सस्पेंड 27 तलाठीज. तर ती सगळी रेव्हेन्यूची युनियन उभी राहिली. पण आय कुड एन्श्युअर की बाकीचे सगळे चौघं माझ्यासोबत आहेत. म्हणजे मी त्यांना वेळीच ब्रीफ केलं होतं की हे असं आहे, हे असं आहे. आमदारांना ब्रीफ केलं होतं, पालकमंत्र्यांना ब्रीफ केलं होतं. सो दिस इज हाऊ वी हॅव टू चूज अवर बॅटल्स. तुम्ही 2 स्टेक होल्डर एका वेळेला हर्ट केले तर मग देन इट्स अ बॅटल ऑफ सर्वायवल. सो यू हॅव टू चूज युअर बॅटल, की आपण कुठली बॅटल कधी ओपन करायची आहे, हे मला वाटतं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी खूप चांगले काम करणारे अधिकारी आहेत आणि बऱ्याच जणांचा माझा संवाद होत असतो. जसं मी बोललो की थोडासा काहीतरी ॲबरेशन येत चाललं आहे. आता आपण मगाशी मॅडम म्हणाल्या की सेल्फ
सोसायटी अँड सिस्टीम, म्हणजे मराठीमध्ये स्व, संस्था आणि समाज. बऱ्याच जणांचं ऑब्झर्वेशन आहे आणि त्याच्याशी काही प्रमाणात मी पण सहमत आहे की थिंग्स हॅव वर्सन्ड ऑर थिंग्स हॅव बीन वर्सनिंग. पण आपल्याला हे विचारलं पाहिजे की संस्था बदलली म्हणून स्व बदलला की स्व बदलला म्हणून संस्था बदलली. म्हणजे डिटोरिएशन कोणामुळे कोणाचं होत आहे. आणि आय कॅन कोट विथ एक्झाम्पल्स इन प्रायव्हेट की देर आर सम ऑफिसर्स who have deteriorated and who have contributed to the deterioration of the system. तर अशा मेळाव्यामध्ये फक्त एकच आपण सोबत घेऊन जावं असं मला वाटतं की वेदर वी कॅन इम्युनाइज अवरसेल्फ की मी डिटोरेट होऊ देणार नाही. मग आपोआप संस्था आणि पर्यायाने समाज सुधारू शकेल. थँक्यू.